तेलाला तेलच का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदामध्ये तिलोद्भव तैलम असे सांगितलेले आहे, म्हणजे ज्याची निर्मिती तिळापासून झालेली आहे त्याला तेल असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये तेल म्हणजे तिळाचे तेल असेच मानले जाते आणि तिळाचे तेल हे सर्व तेलांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितलेले आहे. हे तिळाचे तेल हे बहुगुणी, बहुकल्पी, बहुआयामी असे आहे, जे अगदी केसांपासून ते पायाच्या टोकांपर्यंत संपूर्ण शरीराला हे फायदेशीर आहे. हे लोकल ऍप्लिकेशननी पण तेवढेच फायदेशीर आहे जेवढे पोटामध्ये घेतल्यावर आहे. आणि म्हणूनच आज आपण तिळाच्या तेलाविषयी माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तिळतेल हे उष्ण, गुरु म्हणजे पचायला थोडेसे जड आणि स्निग्ध म्हणजे शरीराला स्नेह पुरवणारे असते. शरीरामधील वात कमी करण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट आहार्य घटक म्हणजे तिळाचे तेल आहे. ह्या तिळाचे दोन प्रकार पडतात, पांढरे तीळ आणि काळे तीळ. पांढऱ्या तिळापासून तेल निघण्याचे प्रमाण अधिक आहे, पण काळे तीळ अधिक गुणकारी आहे आणि म्हणूनच आहारामध्ये वापरताना आपण पांढरे तीळ वापरतो आणि औषधांमध्ये वापरताना आपण काळे तीळ वापरतो. तर ह्याच तिळतेलाचा लोकल ऍप्लिकेशननी काय फायदा होतो हे आता आपण बघूया. त्याच्या तेलाचे अभ्यंग जर त्वचेला केले तर त्यामुळे त्वचेचा रुक्षपणा कमी होतो, त्यासोबतच त्वचा दृढ होते आणि चमकदार होते. अगदी लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर कोमट तिळाच्या तेलाची मालिश जर आपल्या त्वचेला केली तर त्यामुळे एजिंग होत नाही, त्वचा सुदृढ होते, स्नायू मजबूत होतात आणि वृद्धांसाठी सुरकुत्याही लवकर येत नाहीत. त्यासोबतच एक अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे तिळाच्या तेलाने मालिश केली तर शरीरावरील ताण कमी होतो, रिलॅक्स व्हायला मदत होते. तिळाचे तेल हे अँटी फंगल, अँटीबायोटिक, अँटीऑक्सिडंट अशा गुणधर्माचे असते आणि म्हणूनच तिळाच्या तेलाने जर नियमित अभ्यंग केले तर कोणतेही त्वचा विकार होत नाहीत. त्यासोबतच ज्यांना काही त्वचा विकार झाले असतील त्यांनी जर अभ्यंग केले तर त्यामुळे हे त्वचा विकार कमी व्हायला मदत होते. तिळतेल हे केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. तिळतेलाला केश असे विशेषण आहे, म्हणजे जे केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. जर कोमट तिळाच्या तेलाने केसांच्या मुळांना जर नियमित मालिश केली तर त्यामुळे केस मजबूत, दाट आणि काळेभोर राहतात. ज्यांना केस तुटण्याचा किंवा ज्यांचे केस खूप ड्राय असल्यामुळे पटकन गळतायत, ज्यांचे केस खूप निर्जीव झालेत, अशा व्यक्तींनी नियमित तिळाच्या तेलाचे अभ्यंग करावे. सांध्यांच्या आजारामध्ये तिळाच्या तेलाचा खूप महत्वाचा रोल आहे. सांधे का दुखतात? कारण जेव्हा दोन सांध्यांच्या मधील बंगन किंवा सिनोवियल फ्लुइड जेव्हा कमी होते त्यावेळेला ते दोन सांधे एकमेकांवर घर्षण करतात आणि त्यामुळे सांधे दुखतात. अशा वेळेला त्या दोन सांध्यांमधील सिनोवियल फ्लुइड किंवा ल्युब्रिकेशन टिकवण्याचं काम हे तिळतेल खूप चांगल्या पद्धतीने करते आणि म्हणूनच ज्यांना सांध्यांचे आजार होऊ शकतात किंवा झालेले आहेत त्या व्यक्तींनी रोज तिळाच्या तेलाने आपल्या सांध्यांना मालिश करावी. त्याच्यामुळे त्यांचे सांधे मजबूत राहतात आणि दुखणंही कमी होतं. फक्त ज्यांना आमवाताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी मात्र तिळाचं तेल लावू नये. शरीरामध्ये कोणत्याही ठिकाणी जर वेदना असतील तर त्या वेदना कमी करण्याचं काम तिळतेल हे खूप चांगल्या पद्धतीने करतं. कारण आयुर्वेदामध्ये वेदना ही वातामुळेच निर्माण होते असे सांगितलेले आहे आणि तिळतेल हे वातावरचं खूप छान औषध आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी तुम्हाला दुखत असेल त्या ठिकाणी कोमट तिळतेल जर लावलं किंवा त्याची मालिश केली आणि वरून जर शेकलं तर हे दुखणं लगेच कमी होतं. पॅरालिसिस किंवा फेशियल पॅरालिसिस हा आजार ज्यांना झालेला आहे ह्या व्यक्तींच्या तिथल्या स्नायू किंवा पेशी ह्या दुर्बल झालेल्या असतात.
तिळतेलाने जर ह्यांना नियमित अभ्यंग केलं तर तिथले स्नायू किंवा पेशी ह्यांच्या कार्यामध्ये सुधारणा होते आणि त्यामुळे हे पॅरालिसिस आणि फेशियल पॅरालिसिस मधल्या पेशी ह्या पूर्ववत होण्यास मदत होते. तिळाचे तेल हे दातांसाठी पण खूप जास्ती फायदेशीर आहे. सध्या दातांच्या हायपर सेन्सिटिव्हिटीचा प्रॉब्लेम खूप वाढत आहे. म्हणजे दात अतिशय कळकतात, दातांना उष्ण किंवा थंड असा कोणताही स्पर्श सहन होत नाही. अशा व्यक्तींनी जर तोंडामध्ये तिळाचं तेल हे जास्तीत जास्त वेळ धरून ठेवलं आणि त्यानंतर गरम पाण्याने गुळण्या केल्या तर ही दाताची सेन्सिटिव्हिटी कमी होते, दात मजबूत होतात आणि दातावरचं इनॅमल हे मजबूत व्हायला मदत होते. अगदीच काय, व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असणाऱ्यांनीही जर तिळाच्या तेलाचे गंडूश केले आणि ज्या ठिकाणी व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होत आहे त्या ठिकाणी पायांना हृदयाच्या दिशेने म्हणजे उलट्या दिशेने जर मालिश केली तर त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी व्हायला मदत होते. पायाच्या भेगा ज्यांना जास्ती प्रमाणामध्ये आहेत त्यांनीही रोज रात्री झोपताना कोमट तिळाचे तेल पायाच्या भेगांना लावून झोपले तर पाय मऊ होतात आणि पायाच्या भेगा कमी होतात. आता ह्यानंतर आपण तिळाचे तेल पोटात घेण्याचे काय फायदे आहेत ते बघणार आहोत. शरीरामध्ये जर कोरडेपणा जास्ती प्रमाणामध्ये असेल आणि ड्राय स्किनमुळे खाज येत असेल किंवा बऱ्याच जणांना ड्राय स्किनमुळे एक्झिमा सारखे आजार होतात तर अशा व्यक्तींनीही जर कोमट तिळाचे तेल 1 चमचा पोटामध्ये गरम पाण्यासोबत घेतले तर स्किन आतमधून स्निग्ध व्हायला मदत होते आणि ड्राय स्किनचा आजार कमी होतो. तिळतेलाचा एक विशेष गुणधर्म आहे, तो म्हणजे तिळतेल हे कृश व्यक्तीचे बृहण करते आणि स्थूल व्यक्तीचे लेखन करते. म्हणजे काय तर तिळतेल हे ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढवायला मदत करते आणि ज्यांचे वजन जास्ती आहे त्यांचे वजन कमी करायला मदत करते. मग ज्यांचे वजन जास्ती आहे त्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा तिळाचे तेल जर गरम पाण्यासोबत घेतले आणि भूक लागेपर्यंत काहीही खाल्ले नाही तर त्यांचे वजन कमी व्हायला मदत होते. त्यासोबतच ज्यांचे वजन कमी आहे अशा व्यक्तींनी जर जेवणासोबत किंवा नाश्त्यासोबत 1 चमचा तिळाचे तेल घेतले तर शरीराच्या आतमधून पोषण होते आणि वजन वाढायला आणि ते सुदृढ व्हायला मदत होते. त्यांचा अशक्तपणा कमी होतो. त्यांच्या शरीरामधील वात खूप जास्ती वाढलेला आहे अशा व्यक्तींना शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी सतत दुखत असते किंवा चमका निघत असतात, पायामध्ये पेटके येत असतात किंवा पोटामध्ये गोळा येत असतो, असे जर होत असेल तर अशा वेळेला कोमट तिळाचे तेल जर 1 चमचा गरम पाण्यासोबत रोज घेतले तर त्यामुळे शरीरामधील वात कमी होतो आणि हे चमका निघण्याचे, पेटके येण्याचे प्रमाण कमी होते. ज्यांना सांध्यांचे आजार आहेत, मुख्यतः ज्या ठिकाणी डिजनरेटिव्ह चेंजेस जास्ती प्रमाणामध्ये आहेत म्हणजे झीज जास्ती प्रमाणामध्ये आहे अशा ठिकाणी तिळतेल हे खूप फायदेशीर ठरते. जसं आपण मागे बघितलं की लोकल ऍप्लिकेशननी आपण 2 सांध्यांच्या मधील सिनोव्हियल फ्लुइड म्हणजेच वंगण सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे दुखणं कमी होतं. तसंच हे वंगण आतमधून शरीरामधून निर्माण करण्यासाठी तिळतेल हे खूप फायदेशीर ठरतं, कारण तिळतेल हे त्या ठिकाणी जाऊन वंगणाचं काम करतं. आणि म्हणूनच ज्यांना सांध्यांचे आजार आहेत त्यांनी रोज 1 चमचा कोमट तिळाचे तेल गरम पाण्यासोबत घेतले तर आतमधून ही वंगण निर्मिती होते आणि जिथे डिजनरेटिव्ह चेंजेस फास्ट होत आहेत ते रोखले जातात. बऱ्याच वेळेला आतड्यांमध्ये कोरडेपणा आल्यामुळे अनेक आजार उद्भवतात, जसं कॉन्स्टिपेशन खूप जास्ती प्रमाणामध्ये होतं किंवा गॅसेसची निर्मिती होते. तर अशा वेळेला तिळतेल हे आतड्यांमध्ये जाऊन स्निग्धता निर्माण करतं आणि त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, आतड्यांना ताकद मिळते आणि गॅसेसचं प्रमाणही कमी होतं. म्हणूनच ज्यांना हे आतड्याचे आजार आहेत अशा व्यक्तींनीही कोमट तिळतेल घ्यावे. तिळतेलामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्ती असल्यामुळे हे तिळतेल रोजच्या स्वयंपाकाच्या वापरातही फायदेशीर ठरते. मात्र हे तिळतेल कोल्ड प्रेस्ड, फिल्टर्ड किंवा कच्च्या घाणीचे असावे. आम्हीही हे तिळतेल पंचकर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी वापरतो, जसं नस्य, शिरोधारा, बस्ती, स्नेहन ह्या प्रत्येक प्रकारामध्ये आम्ही हे तिळतेल वापरतो. तुम्हीही हे तिळतेल वापरून बघा आणि त्याचे काय फायदे होत आहेत ते आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.